आयोगाचा संपूर्ण बदलता पॅटर्न लक्षात घेता 2021ला 2022ला आणि 2023ला हा जो काही आयोगाचा अप्रोच राहिला आतापर्यंत, तर अशी काही प्रश्न आहेत 50 प्रश्नांपैकी 6 ते 7 प्रश्न की तुम्ही जे अभ्यासात आहात त्याच्या पलीकडे जाऊन आयोग त्यावरती प्रश्न विचारत आहे. मग ते प्रश्न कुठून येत आहेत किंवा कुठून ती प्रश्न विचारले जात आहेत, तर या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेण्यासाठी, या संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी आजचं लेक्चर तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. आणि आजचे जे काही प्रश्न असणार आहे, तर तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचा तो संदर्भ की कुठनं ती प्रश्न विचारली आणि याच्यानंतर तुमच्या अभ्यासाची रणनीती काय असली पाहिजे, त्याच गोष्टीसाठीचं, त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीचं हे आजचं लेक्चर आहे. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. चला जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. बघा, पहिला प्रश्न आपल्याला विचारला 2023ला, तो म्हणजे कोणत्या घटकावरती, तर तो घटक होता, त्या घटकाचं नाव होतं समास. समास या घटकावरती हा पहिला प्रश्न एक विचारलेला होता. आता बघा, प्रश्न काय विचारलेला होता, प्रश्न सोपा होता, अवघड नव्हता, पण त्याचा संदर्भ काय होता ते मला तुम्हाला सांगायचं आहे. की बघा, त्या सुप्रसिद्ध म्हटल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असेल, त्याबद्दल काही अडचण नाही. सुप्रसिद्ध म्हणजे काय, चांगले असे प्रसिद्ध, त्याला आपण म्हणतो कर्मधारय समास. आता कर्मधारय म्हटल्यानंतर कर्मधारयाचे जे काही उपप्रकार आहे त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. पण कर्मधारय म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विशेषण पूर्वपद, बरोबर ना, त्यानंतर विशेषण उत्तरपद, त्याचे काही उपप्रकार आहेत. ते उपप्रकार पुढे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्याच्यानंतर कर्मधारय तत्पुरुष हा किती प्रकारांमध्ये समाविष्ट आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी त्यामध्ये आपल्याला क्लिअर करता येतात. ओके. त्यानंतर पुढचं जे काही उदाहरण आहे, ते पुढचं उदाहरण आहे भोजन भाऊ. भोजन भाऊ म्हणजे काय, भोजनापुरता भाऊ, हे सुद्धा त्या ठिकाणी मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. आता मध्यम पदलोपी म्हटल्यानंतर आपण फक्त त्याला एकचदा अभ्यासतो, त्याचे उपप्रकार सुद्धा बरेचसे त्या ठिकाणी पडतात आणि त्या उपप्रकारावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे आहे पंचपाळे. आता पंचपाळे म्हटल्यानंतर हे उदाहरण एक वेगळ्या स्वरूपाचं होतं आणि त्याचाच संदर्भ मला इथं तुम्हाला द्यायचा आहे. आता हे जे काही त्या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसतो आहे, तर हा कोणत्या समासाचा आहे, तर संख्या पूर्वपद. त्या समासाला तुम्ही काय म्हणतात, तर द्विगु असं म्हणून त्या ठिकाणी ओळखतात. त्याला स्वतंत्र पद्धतीने आपण अभ्यासतो. पण थोर व्याकरणकार मोरोकेशव दामले यांनी त्या ठिकाणी तो कोणाचा उपप्रकार दिलेला आहे, तर तो कर्मधारय तत्पुरुषचा उपप्रकार दिलेला आहे की संख्या पूर्वपद कर्मधारय. म्हणजे पंचपाळे हे सामासिक शब्द नसून तो कोणता आहे, तो समासामध्ये आलेला आहे, पण तो कोणत्या प्रकारचा समासाचा शब्द आहे, तो पंचपाळे. मराठी उदाहरण आहे ते, म्हणजे तुम्हाला प्रश्न उद्या दिवशी पुढचा विचारला गेला तर तो अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की पंचपाळे हे उदाहरण कोणत्या, म्हणजे जसं त्या ठिकाणी आपण तोंडी लावणे हा शब्द बऱ्याचदा त्या ठिकाणी आपण अभ्यासतो, बरोबर, अलुक तत्पुरुषमध्ये. तर अलुक तत्पुरुषमध्ये हा शब्द अभ्यासताना तो मराठीमध्ये एकच शब्द आहे असं आपण त्या ठिकाणी बऱ्याच पुस्तकांमध्ये अभ्यासलेला आहे. पण त्याच्याबरोबरच थोर व्याकरणकार मोरोकेशव दामले यांनी सुद्धा बरीचशी शब्द आपल्याला सांगितलेली आहेत. त्याच समासाच्या प्रकारामध्ये फोडणीस तांदूळ हा शब्द सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे की अलुक तत्पुरुषमध्ये तो शब्द सुद्धा काय असतो, तर मराठी शब्दाचा समावेश त्यामध्ये केला जातो. तसं या ठिकाणी मला सांगायचं की संख्या पूर्वपदवरती प्रश्न जर विचारला गेला तर आत्ता पर्यायामध्ये याचा समावेश झालेला आहे की पंचपाळेचा, 5 पाळ्यांचा समूह म्हटल्यानंतर हे पंचपाळीचं उदाहरण आलेलं आहे. तर हे कोणतं उदाहरण आहे, तर ते सामासिक नसून ते मराठी उदाहरण, त्या समासाच्या प्रकारामध्ये त्या मराठी उदाहरणाचा समावेश त्यामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे. ओके, फक्त हा संदर्भ मला तुम्हाला सांगायचा होता. मग हे अलुक तत्पुरुषचं उदाहरण न होतं, तर अलुक तत्पुरुषमध्ये मराठी 2च उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. एक म्हणजे कोणतं, तर एक उदाहरण जे काही आहे ते आहे तोंडी लावणे. ओके, आणि पुढचा प्रश्न जर विचारला गेला आता तर यावरती लक्षात असू द्या. आणि दुसरा शब्द हा एक लक्षात असू द्या. आता थोर व्याकरणकार मोरोकेशव दामले यांनी सांगितलेलं आहे की फोडणीस तांदूळ हा दुसरा शब्द त्यामध्ये समाविष्ट होतो. म्हणजे त्यामध्ये शब्द येताना कोणती शब्द त्यामध्ये समाविष्ट होतात, तर त्यामध्ये संपूर्ण शब्द येताना संस्कृतमधून जशी तशी शब्द अलुक तत्पुरुषमध्ये आलेली असतात, त्याच्या नावावरूनच तो समासाचा प्रकार आहे. ओके, म्हणून त्या ठिकाणी या 2 शब्दांचा समावेश त्यामध्ये मराठीमध्ये केला जातो. पण पंचपाळे म्हटल्यानंतर अलुकमध्ये येत नाही, तर ते संख्या पूर्वपदमध्ये त्याचा समावेश होताना आपल्याला दिसतो. हा संदर्भ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. हा 2023च्या राज्योत्सव मुख्य परीक्षा पेपरला 21 नंबरचा प्रश्न होता. चला या पुढे आता बघा,
पुढचा प्रश्न आहे, नेहमी आपल्याला 2023ला नाही काय तर 4 ते 5 प्रश्न आपल्याला वाक्य पृथक्करणावरती विचारलेले होते. आता वाक्य पृथक्करण म्हटल्यानंतर तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचा की विधेय विस्तार आपण कशा पद्धतीने ओळखत असतो. तर आता विधेय विस्तार म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की विधेय विस्तार म्हणजे कशा पद्धतीने येत असतो. तर वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदाला केव्हा, त्याच्यानंतर कुठे, कसे, बरोबर, किती वेळा, त्याच्यानंतर किती प्रमाणात, अशा प्रकारच्या शब्दांनी प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला वाक्यातील जो काही विधेय विस्तार आहे तर तो विधेय विस्तार मिळत असतो. पण आता विधेय विस्ताराची नेमकी कन्सेप्ट काय आहे आणि प्रश्न आपल्याला विधेय विस्तारावरती विचारलेला आहे की तो कशा पद्धतीने आलेला असतो. तर सविस्तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं वर्णन वाक्य पृथक्करण जे काही थोर व्याकरणकार मोरोकेश दामले आहेत त्यांनी दोघं पुस्तकांमध्ये अतिशय उत्कृष्टपणे करून दिलेला आहे. तर आता बघा इकडं विधेय विस्तार खाली दिलेल्या शब्दांनी होतो. मग कुठे कशा पद्धतीने विधेय विस्तार वाक्यामध्ये येत असतो. तर विधेय विस्तार एखादा शब्द नाम म्हणूनही विधेय विस्तार येऊ शकतो. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की 5 ते 7 प्रश्न जे काही आहे प्रत्येक वर्षी जे काही मेरिट ठरवत आहेत तर या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध असणार आहे. कारण की ही जी नोट्स आपण बनवली ही टोटली नोट्स यावरती अवलंबून आहे. तुम्हाला आता जर 40 प्रश्नांची उत्तरं येत असतील तर आपल्याला पोहोचायचं आहे 45+ पर्यंत, आपलं टार्गेटच ते आहे. ओके, म्हणून त्या ठिकाणी आजच आपलं ज्यांना बॅच जॉईन करायची खरंच मार्क भरून घ्यायचे आहेत त्याने आजच आपलं ॲप डाउनलोड करायचं लक्ष मराठी अकॅडमी पुणेचं आणि बॅच जॉईन करायची. त्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेची स्वतंत्र बॅच आहे आणि त्या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलेलं आहे की त्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की त्या बॅचमध्ये आपण जे आयोगाचे प्रश्नांची म्हणजे आतापर्यंत मराठीच्या संदर्भातले जे काही आयोगाचे प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्नांची बॅच 50 लेक्चर ते सुद्धा त्या बॅचमध्ये आपण जे विद्यार्थी व्याकरणाची बॅच घेतील तर त्यांना ती बॅच आपण मोफत देणार आहे. आणि जर ज्यांना फक्त आयोगाच्या प्रश्नांची बॅच घ्यायची असे प्रश्न विश्लेषणाची 50 लेक्चरची तर त्या बॅचची फी 499 रुपये आहे. ओके, चला या बघा पुढे. आता हे झाल्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर क्रिया विशेषणाप्रमाणे त्या ठिकाणी योजलेले विशेषण म्हणजे तो चांगले वाचतो म्हणजे क्रिया विशेषणाप्रमाणे योजलेले विशेषण, त्याच्यानंतर ती सुरेख गाते, बरोबर, आम्ही स्वस्त बसलो, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी शब्द कुणाचं काम करताय तर ती विधेय विस्ताराचं काम करताय. म्हणजे ह्या ज्या संकल्पना आपल्याला सांगितलेल्या आहेत तर या संपूर्ण संकल्पना याशी निगडीत आहे. त्यानंतर पुढे बघा क्रियाविशेषण, जो क्रियाविशेष शब्द असतो तो सुद्धा त्या ठिकाणी कुणाचं काम करत असतो तर तो सुद्धा विधेय विस्ताराचं कार्य त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे तो हळू चालतो, बरोबर, हा प्रकार सर्वत्र आढळतो, बरोबर, तो उद्या येईल आणि त्यानंतर तो मोठ्याने म्हणाला, अशा प्रकारचे शब्द इथं कुणाचं काम करताय, विधेय विस्ताराचं काम करताय. म्हणजे विधेय विस्तार हा वेगळा प्रकार नसून फक्त सांगण्याचा उद्देश एकच आहे की सध्या याच्यावरती प्रश्न विचारण्याचा आयोगाचा खूप मोठा कल आहे म्हणून या सर्व गोष्टी इथं मी विश्लेषित करून देतोय. त्याच्यानंतर शब्दयोगी अव्ययांत शब्द, बरोबर, ज्याला अव्यय जुडलेलं असतं तर ती शब्द सुद्धा विधेय विस्तारामध्ये समाविष्ट त्या ठिकाणी येत असतात, बरोबर. म्हणून या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या ना म्हणजे मार्क जाण्याची शक्यता नाही किंवा भीती नाही. त्यानंतर पुढे बघा कृदंत वाक्यांश, हे सुद्धा त्या ठिकाणी कशामध्ये येतात तर विधेय विस्तारामध्ये येतात. मग आपल्याला उदाहरण दिलं होतं की माझ्या नणंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठवली नाही हे तर क्रियापद झालं म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकणार नाही. पाठवणारी कोण होती, सासू, म्हणजे वाक्यातील कर्ता सासू येणार आहे म्हणजे ते विधेय विस्तारामध्ये समाविष्ट होत नाही. माझ्या नंदेच्या म्हटल्यानंतर तो उद्देश विस्तार आहे, पर्याय क्रमांक 4. तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर किंवा याच्याशी याची सांगड घातल्यानंतर येणारं जे काही उत्तर असणार आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी विधेय विस्तार आणि ज्या संकल्पना मी तुम्हाला विश्लेषित करून देतो आहे त्याच्याशी संपूर्ण संकल्पना निगडीत आहे. त्यानंतर पुढे बघा आता पुढचा प्रश्न काय, पक्ष. हा एक शब्द त्या ठिकाणी विचारलेला होता, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ या ठिकाणी तुम्हाला दिसतील, बरोबर. आता हे जे काही त्या ठिकाणी मी फोटो घेतले, स्क्रीनशॉट घेतलेत, बरोबर, किंवा जे फोटो त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय तर हे बघा मराठी शब्दकोशातला त्या ठिकाणी हा फोटो आहे, बरोबर. आपले मराठी जे काही शब्दकोश आहे खंड 1 खंड 2, बरोबर, एवढा अभ्यास तुम्ही करू नका. फक्त तुम्ही काय करा, एकतर बॅच तुम्ही जॉईन करू शकता किंवा जे काही आपल्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही रेफर करू शकता. फक्त 5 ते 7 मार्क जे काही आपल्याला वाढवायचे आहेत किंवा ज्यांचं मराठी वीक असेल त्यांचं मराठी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चांगलं होईल. त्यानंतर बघा आता पक्ष या शब्दासाठी पहिला पर्याय त्या ठिकाणी आलेला आहे पंख. पंख तर तिथं आलेला आहे, बरोबर. त्यानंतर बाजू सुद्धा, पक्ष म्हणजे बाजू सुद्धा त्या ठिकाणी होत असतो.
त्याच्यानंतर दुसरा शब्द आपण बघतोय की पंधरवडा, बरोबर. इतर शब्द सुद्धा आहे त्याच्यामध्ये, पण आपल्याला पर्यायामध्ये जे जे आलेले आहेत ते शब्द त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. त्याच्यानंतर ते राजकीय संघटना सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हा दुसरा जो काही पर्याय आहे हे त्याचं योग्य उत्तर होतं. आता बाजू हा जो शब्द आलेला आहे का नाही, तर बाजू सुद्धा तुम्हाला ही शब्द पूर्ण वाचल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येणार की बाजू या शब्दाचा समावेश सुद्धा इथे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की बाजू हा शब्द सुद्धा त्याच्यामध्ये येताना आपल्याला दिसतो, पण इतर शब्द त्या ठिकाणी येत नाही. त्याच्यानंतर अशा पद्धतीने पक्ष म्हटल्यानंतर ह्या तिघांचा समावेश त्या ठिकाणी त्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. आता बघा तिथं सांगितलंय की पक्ष उडण्याचे म्हणजे पक्षाचे उडण्याचे साधन म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्याला पंख म्हणू शकतात पक्षाला, काही अडचण नाही. हा एक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता 2023ला. मग अशा प्रकारचे काही शब्द आपल्याला विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न एक विचारलेला उद्देश्य विस्तारावरती. आता विधेय विस्तार, उद्देश्य विस्तार आणि विधानपूरक याच्यावरती प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकण्याची दाट शक्यता तिथे असते. मग आता इथे बघा एक प्रश्न काय विचारलेला की त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. आता मी बऱ्याच ठिकाणी लेक्चर घेतो, बरेच विद्यार्थी सांगतात की सर जो उद्देश्य विस्तार आहे तो उद्देश्य विस्तार कर्त्याच्या आधी येऊन तो षष्टी विभक्तीची प्रत्यय त्या ठिकाणी त्याला जोडलेली असतात. मग ते एवढंच नसतं, तर आपल्याला अतिशय उत्कृष्टपणे संकल्पना सांगितलेली की उद्देश्य विस्तार पुढील शब्दांनी त्या ठिकाणी दर्शवला जातो. मग कसा, तर सर्वात पहिल्यांदा आदिविशेषण, म्हणजे आदिविशेषण आलेला शब्द सुद्धा उद्देश्य विस्तार असतो. लक्षात ठेवा की ज्याला त्या ठिकाणी षष्टी विभक्तीचं प्रत्यय जोडलेलं नसणारे. म्हणजे जसं की त्या ठिकाणी तांबडा घोडा विजयी झाला, आता घोड्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी तांबडा आलाय आणि तो आदी विशेषण म्हणून आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी ते उद्देश्य विस्तारामध्ये समाविष्ट होणार आहे. नंबर 2 की कृदंत हा शब्द सुद्धा कशामध्ये समाविष्ट होतो, तर कृदंत हा शब्द सुद्धा उद्देश्य विस्तारामध्ये समाविष्ट होतो. कारण की बघा आता मुंबईत जाणारा कोणी मनुष्य माझ्या पाहण्यात म्हणजे तुझ्या पाहण्यात आहे काय, अशा पद्धतीने जाणारा म्हणजे कृदंत, धातू साधित म्हणतो आपण त्याला, धातूपासून तयार झालेला, बरोबर. गाणारा, बघा गाणारा मनुष्य पुढे आला, गाणारा हा उद्देश्य विस्तार आला. इकडे जाणारा हा उद्देश्य विस्तार आला. म्हणजे जे त्या ठिकाणी धातू साधित आहे किंवा त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो जे कृदंते आहेत ती शब्द सुद्धा उद्देश्य विस्ताराचं काम करतात. ह्या कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट आपण प्रॉपर क्लिअर केल्या ना मग मार्क भरून आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर षष्टी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द काय असतो, उद्देश्य विस्तार असतो. ह्या त्या कन्सेप्ट आहे. आणि समानाधिकरण पद ही शब्द सुद्धा उद्देश्य विस्तारामध्ये समाविष्ट होतात. आता जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी सांगतो. प्रश्न इथे तुम्हाला विचारला जाऊ शकतो, समजलं का. आता त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर या संपूर्ण गोष्टी क्लिअर करण्यासाठी आपल्याला व्याकरण जे काही आहे त्या व्याकरणाच्या बॅचमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करून दिलेत मी. आणि त्याच्यानंतर बघा त्याचा धाकटा मुलगा म्हणजे आता खेळणारा कोण आहे, मुलगा. आता इकडं त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द त्याचा धाकटा, म्हणजे आता षष्टी विभक्तीची प्रत्यय इथे त्या ठिकाणी जोडलेली आहेत, म्हणून पर्याय ए, बरोबर, पर्याय 1 त्याचं योग्य उत्तर होतं. फक्त सांगण्याचा उद्देश एक होता की 4 ते 5 प्रश्न या पृथक्करणावरती विचारलेली आहेत, म्हणून त्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या समोर मी मांडतो आहे, बरोबर. समानाधिकरण म्हटल्यानंतर ही कन्सेप्ट मी आपल्या बॅचमध्ये उत्कृष्ट पद्धतीने सांगितली आहे. त्याच्यानंतर समासावरती अजून एक प्रश्न विचारलेला होता, तो प्रश्न 48 नंबरचा होता. तो प्रश्न विचारण्याचं स्वरूप सुद्धा थोडं वेगळ्या प्रकारचं होतं. आपण जे अभ्यासतोय त्याच्या पलीकडे जाऊन हे 6-7 प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. आणि असंच 21ला झालं, हे 23ला आलं, तसं 22ला आहे, तसं 21ला आहे. तसं मी एक वर्षाची लेक्चर त्या ठिकाणी घेऊन आपल्या यूट्यूबला घेतोय ती लेक्चर. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. बघा आता प्रश्न काय होता, घनश्याम हा शब्द मध्यम पदलोपी समासाच्या कोणत्या उपप्रकाराचे उदाहरण आहे, असा प्रश्न आहे. आता कधी आपण ते प्रकार मध्यम पदलोपीमध्ये ऐकले नाही. उपमान पूर्व पद, बरोबर, त्याच्यानंतर उपमानोत्तर पद, त्याच्यानंतर अवधारणा पूर्व पद, त्याच्यानंतर अवधारणोत्तर पद. आता या शब्दांचे अर्थ सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहिती असावेत, बरोबर. आता मध्यम पदलोपी किंवा त्याला म्हटलं गेलं लुप्त पद, तो 7 नंबरचा थोर व्याकरणकार मोरोकेशो दामले जे 1911चं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये संपूर्ण संदर्भ त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध आणि चिकित्सक व्याकरण जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहे. तुम्ही एवढा अभ्यास करू नका, तुम्हाला नोट्समध्ये सर्व उपलब्ध होऊन जाणार आहे. आणि बॅचची फी फक्त आत्ता जे विद्यार्थी इथून 5 ते 10 दिवस बॅच खरेदी करतील त्यांना फक्त 2099 रुपये फीज आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे नोट्स मी उपलब्ध करून देतो, एक व्याकरणाची,
एक शब्दसंग्रहाची नोट्स आणि 3 नंबरला फ्लो चार्ट नोट्स, रिव्हिजन नोट्स, अशा 3. आणि मी रिव्हिजन सेशन सुद्धा आपल्या बॅचमध्ये घेणार आहे. 2099 जी काही फीज आहे, फक्त 2099 रुपयामध्ये तुम्हाला 120 प्लस लेक्चर व्याकरणाचे आणि 50 लेक्चर आपल्या जे काही आयोगाच्या क्वेश्चन पेपरचे संपूर्ण लेक्चर आणि त्याच्या क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला उपलब्ध, त्या लेक्चरच्या खाली क्वेश्चन पेपर सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ओके, या सर्व गोष्टी फक्त तुम्हाला 2099 रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे. आता बघा, यातलाच तो उपप्रकार आहे, बरोबर. म्हणजे पहिला आहे उपमान पूर्वपद. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी इकडं आपल्याला उपमान पूर्वपदची व्याख्या सुद्धा सांगितलेली आहे, बरोबर. आणि तिथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे घनश्याम, घनाप्रमाणे श्याम. आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलंय की कर्मधारा आहे तत्पुरुष मध्ये. कर्मधारा ही कन्सेप्ट छोटी नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. कर्मधारा आहे तत्पुरुष म्हटलं ती कन्सेप्ट खूप जास्त मोठी आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर हे घनश्याम म्हटल्यानंतर घनासारखा श्याम आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी अभ्यास दिला आहे. पण मित्रांनो, कर्मधारा ही कन्सेप्ट छोटी नाही. कर्मधारा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी समासामध्ये तोर व्याकरणकारांनी मांडलेली आहे. म्हणून त्याला आम्ही सांगत नाही. इकडे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की घनश्याम हा शब्द मध्यम पदलोपी समाजाच्या कोणत्या उपप्रकारामध्ये समाविष्ट होतो. म्हणजे जरी त्या पद्धतीने या पद्धतीने सांगण्यात आलेलं असलं उपमा सूचक कर्मधारा आहे. मी काय सांगितलं, कर्मधारा ही कन्सेप्ट खूप मोठी आहे, त्याच्यामुळे आता ती एवढ्या कमी वेळेमध्ये मांडणं अवघड आहे. पण आपल्याला फक्त जी प्रश्न विचारते कुठनं लिंक कशी आली आहे, आयोग कसं बदलते हे फक्त समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. उपमान पूर्वपद म्हटल्यानंतर घनश्याम, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे होतं. तिथे इतर पर्याय सुद्धा आलेले होते. उपमानोत्तर पद होतं, त्यानंतर अवधारणा पूर्वपद होतं, अवधारणोत्तर पद होतं. समजलं का. आज आपल्याला उपमान पूर्वपदावरती प्रश्न विचारलाय 2024ला, इतर प्रकारावरती प्रश्न विचारला, तर मग करायचं काय, त्यासाठी पूर्वतयारी आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर प्रयोगावरती प्रश्न विचारलेला आहे की जे तुम्ही अभ्यासताय त्याच्या पलीकडे जाऊन आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता बघा इथं की खालील वैशिष्ट्यावरून प्रयोग त्या ठिकाणी ओळखा. आता प्रयोगाची वैशिष्ट्ये काय काय दिली आहे बघा. पर्यायही आयोगाने बदलवले नाही, समजला. शब्दही बदलवलेला नाही. बघा, अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो. बघा, अप्राणीवाचक शब्द बघा, कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य आहे काय सांगितलंय, अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो. पहिलं स्टेटमेंट जसंच्या तसं आलेलं आहे, पर्याय सुद्धा बदलवलेले नाही. नंबर 2, जेव्हा वाक्यात संप्रदानार्थ चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी प्रथमांत असते. जेव्हा वाक्यात संप्रदानार्थ चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी प्रथमांत असते. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे इकडे जसं तसं स्टेटमेंट आलेलं आहे. कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य विचारले, उदाहरण विचारलेलं नाही. म्हणजे हा जो काही त्या ठिकाणी आयोगाचा जे काही त्या ठिकाणी ते बदलवत आहे त्यामध्ये आपल्याला बदलावं लागणार आहे, तर आपण एवढा कमी जागांमध्ये सिलेक्ट होणार आहे. समजलं का. हे मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. ओके, पुरुषवाचक सर्वनामे कर्मस्थानी असतात ती नेहमी चतुर्थांतच असतात. बरोबर. बघा, पुरुषवाचक सर्वनामे कर्मस्थानी असतात ती नेहमी चतुर्थांतच असतात. म्हणजे हे त्या ठिकाणी तिसरं स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तिघं त्या ठिकाणी बरोबर आहे. ते कोणत्या प्रयोगाची वैशिष्ट्य, ती कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य. अशा पद्धती 5 ते 7 प्रश्न होती की जी मेरिट ठरवत असतात. आणि ह्या मेरिटसाठी आपल्याला जर इन व्हायचं आहे, म्हणजे मराठी आपलं 40 पर्यंत असेल, तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळाली तर आपण निश्चितच त्या ठिकाणी 47 पर्यंत पोहोचूया, 48 पर्यंत पोहोचूया. म्हणजे या वर्षी निश्चित आपण जे काही त्या ठिकाणी या गर्दीतून आपण प्रशासनामध्ये आवर्जून त्या ठिकाणी आपण सिलेक्ट होणार, हीच माझी अपेक्षा. आणि अशाच प्रकारच्या लेक्चरसाठी, या संपूर्ण माहितीसाठी, नवनवीन व्हिडिओ त्या ठिकाणी बघण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. इथे मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.